तर गाईज आता मी पोहोचली आहे चेंबूर स्टेशन. चला, माझा हल्दीवाला दूध रेडी आहे. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी चालली आहे एक्झामसाठी. निखिल येतो आहे मला सोडायला स्टेशनपर्यंत. चलो बाय. तर गाईज आता मी पोहोचली आहे चेंबूर स्टेशन. एक्झाम नंतर तुम्हाला भेटते. सो गाईज माझा पेपर तर झाला आहे आणि आता मी निघाले ऑफिसला. खूप अमेझिंग पेपर होता बाय द वे. चला आता मी स्टेशनकडे चालली आहे. यार खूप जास्तच ऊन आहे आता. तर मी सँडल्स रोड तर आली, आता चालले ऑफिस. पण विचार करते की वाजलेत आता 2, तर जेवूनच जाऊ. आणि जेवण घेऊन जाण्यापेक्षा रेस्टॉरंटलाच जाते. तर बघूया काय खाते आता, तिकडे माहीत नाही आहे. मेन्यू बघेन आणि मग कळेल. बापरे, मध्येच अंधारासारखं होतं आहे आणि मध्येच ऊन येतं आहे. काय समजत नाही आहे. चला मला भेटते रेस्टॉरंटमध्येच. मस्तपैकी एक चीज पावभाजी खाल्ली आणि आता निघते ऑफिससाठी फटाफट. चला. चेकआउट. तर गाईज मी ऑफिसमधून घरी तर आले. आज लवकरच आले जरा, कारण की दुपारी जे उन्हातनं मी चालली आहे ना, त्याच्यामुळे माझं डोकं पण दुखत होतं आणि हातपाय पण दुखत होते, काय माहीत. तर मग मी म्हणाले घरी येते, मस्त अंघोळ वगैरे केली, चहा घेतला आणि आता बसली आहे थोडा वेळ. मी आली आहे सुषमा दीदीच्या घरी. ही आहे आमची सपना. सपना किती वेळानंतर ना ब्लॉगमध्ये. भरपूर म्हणजे मी गावाला गेल्यापासून आलीच नाही आहे. फोनवर बोलते, ब्लॉग बंद करते. मस्त थोडा वेळ बसलोय, गप्पा गोष्टी करतो इथे. दीदीचा आत्ता फोन ठेवलाय दीदीने एवढ्या वेळानंतर. आणि सपना तेवढ्या वेळात सपना खाली जाऊन आली, भाज्या घेऊन आली. तर चला गाईस, थोडा वेळ मी इथे बसले आणि आता निघते, कारण की घरून मला बोलवलंय जेवण गरम करायचं. मम्मीचा फोन आलेला, जेवण गरम करून ठेव. चला बाय सपना. चला तर बघूया आता काय काय आहे. आधी जेवण. भात बघायला सांगितला होता. अरे बापरे, माझ्याने कुकरच ओपन नाही होत आहे. हां आय थिंक बस झाला भात. तर अजून काय आहे. ओके, सगळेच डबे काढावे लागतील. हो, डाळ आहे, भाजी पण आहे. फटाफट गरम करा ही लोक येईपर्यंत. तेरे बाल पे बिके. अरे आय थिंक गॅसच चालू नाही केली आहे खालून. ओके, अरे आली मम्मी. कशी आहे तब्येत? आवाज तर बसलाय पूर्ण. मी गरम करून घेते आधी. हा पण आलाय आता मम्मीला घेऊन. मम्मीची तब्येत ठीक नाही आहे.
चला माझं जेवण. चला माझी डाळ भात सगळं हे डाळ भाजी वगैरे गरम झाली. जेवण बसायचं होता पटापट. चल जेवून घ्या आधी. चला पटापट जेवून घ्या मग कामं करायला. धन्यवादम. थोडीशीच दे बस. चला माझं जेवण तर झालं. आता पटापट गॅस पुसून घेते आणि भांडी घासते. नाही निखिल भांडी घासतोय, मी लादी पुसून घेते. मम्मी जरा आज तब्येत बरी नाही मम्मीची. माझं काम तर झालं. मस्त लादी वगैरे पुसून झाली आहे. मम्मी बसली आणि निखिल आता काम करतोय. हां हां करते. चला आता मम्मीसाठी हळदीवालं दूध बनवते आणि मला पण प्यायचं ॲज युजल. निखिलची पण भांडी झाली आहेत. आणि माझं टोप. ओके चला माझा हळदीवाला दूध रेडी आहे. आणि हे आमच्या तिघांचे अभिषेक माझा आणि निखिल. मम्मी मा दर दर निखिल. आता अभि कधी येतोय तो. चला गाईज मी आता झोपते. थकले आज. तर गुड नाईट तुम्हा सर्वांना. आणि जर माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन बाय.